गुड मॉर्निंग सुप्रभात मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे। तर आता वाजले 6:54 आणि आपल्याला जायचं आहे बरोबर 7 वाजेपर्यंत एका उद्योगाला। आज आहे एक सत्यनारायणाची पूजा, तर चला जाऊयात पूजा करायला। सुप्रभात। तर मित्रांनो, आपण चाललोय पूजेला। तर उद्या आपल्याला परत वास्तुपूजा आहे, त्यामुळे आज आपण ही पूजा करायची आहे, उद्याची तयारी करायची आपल्याला। आणि आजच्या पूजेला वेळेत पोहोचायचं आहे, साधारणतः 1 तासाभराचं अंतर आहे। जाऊन पूर्वतयारी करायची, मांडणी करायची, ते तुम्ही पाहताय आता सध्या। मांडणी झाली की मग आपल्याला सुरुवात करायची। त्यामुळे 2 गुरुजी आम्ही असतो प्रत्येक पूजेला, कारण की मांडणी करण्याकरता आणि प्लस पूजा सांगण्याकरता असं 2 जण आवश्यक असतात। तर मित्रांनो, आता चाललो आहे घरी। आता मगाशी मी फॅमिलीला घेऊन आलो होतो पुण्यामध्ये, त्यांना तिथं सोडलं शाळेमध्ये मुलाच्या मनोमयच्या, आणि आता परत घरी चाललो आहे। आज दिवसभरात सकाळी झाली सत्यनारायणाची पूजा, त्यानंतर आता परत चाललो आहे घरी। तर पाऊस पडायला लागला, छान वाटते, एकदम वातावरण छान झालं आहे। आता आपण जातो, आता आपल्याला संध्याकाळी जिममध्ये पण जायचं आहे, तर घरी जायचं आहे, जाता आता CNG भरायचं आहे, अशी 2-3 कामं आहेत। आणि आज खूप दिवसात असं व्हिडिओ करतो आहे, बघत काय होते। आज जिममध्ये आपण जाणार आहोत व्यायाम करण्याकरता। जसं बऱ्याच दिवसापासून जायला लागलो जिममध्ये, पण आजपासून जरा म्हटलं सुरुवात करू, म्हटलं व्हिडिओ काढण्यासाठी, म्हणजे तुम्हाला सुद्धा या गोष्टी पाहायला मिळतील। आणि आज झाली सत्यनारायणाची पूजा, उद्या आहे परत जायचं आहे आपल्याला उत्तरपूजेला। उद्या परत उद्याचं काम आहे, तुम्हाला पुढं उद्याच्या दिवशी पाहायला मिळेल। तर आजचा दिवस, आजच्या दिवसाला आज मी सगळं हे करणार। बघा इथलं वातावरण कसं आहे, ते आहे कॅम्प एरिया असं म्हणू आपण, सुंदर वातावरण। आज पुण्यात नाही होतो, भरपूर ट्रॅफिक लागलं। मी आज पुण्यातनं शनिवारवाड्याकडनं यायला लागलो, तिथनं नाही तर डायरेक्टली खूप लांब इकडं आलो, हडपसरच्या पुलगिरची इकडं आलो गावातनं। आणि आता चाललो आहे घरी। तर असा आतमधला रस्ता आहे, कमांड हॉस्पिटल, मिलिटरी एरिया सगळा। तर मिलिटरी एरियातनं आपण चाललो आता आपल्या घरी। तर जाऊयात, बघत काय होतं। तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस व्हिडिओचा। आता सुरू आहे वास्तुपूजा। मागील महिन्यात वास्तुमुहूर्त नव्हते, त्यामुळे बरेच दिवसांपासून लोक वास्तुशांती करायला थांबले होते। आता ह्या महिन्यामध्ये 24 तारखेला, येत्या 31 तारखेला आणि माझ्या मते 1 तारखेला पण वास्तुमुहूर्त आहे। तर जे मुहूर्त कमी असतात ते प्रॉपर मुहूर्त असतात, आणि जास्ती मुहूर्त असतात ते काढीव मुहूर्त असतात। तर वेळेनुसार सगळ्या गोष्टी काढाव्या लागतात। जर वेळ नसेल तर काढीव मुहूर्तावर सुद्धा तुम्ही करू शकता, किंवा करतात लोक पूजा। आणि जर ठरवून लोक प्रॉपर मुहूर्तावरच पूजा करतात, पण काही लोक उशिरा करतात, शेवटी सगळं संपत आलं की मग पूजा करतात, असंही होतं। तर आता आमची पूजा पहिल्या मुहूर्तावर आम्ही करतो। आज कार्तिक महिन्यातला हा पहिला मुहूर्त। तर बघूयात काय होतं आहे। तर मित्रांनो, आता झाली वास्तुशांतीची पूजा पूर्ण, आणि आता आता वाजले बरोबर 12:03 आणि आता आपण ऑफिसमध्ये आलो आहे। आज एक अजून वास्तुशांती होती, ती झाली कॅन्सल। नंतर आता दुसरी पण वास्तुपूजा करायला गेला असतो, ती तुम्हाला बघायला मिळाली असते। पण आज पहिली पूजा केली सकाळी निवांत, आणि आता उद्या एक आपली उत्तरपूजा, मग काय निवांत। खूप दिवसांनी व्हिडिओ करते, आजचा व्हिडिओ आजच एडिट करूयात। आणि आता जायचं पत्रिका बघायला, त्यानंतर मग एका ठिकाणी जायचं आहे, आमचे फॅमिली मेंबर आजारी त्यांना बघायला। तर आज ऑफिसला पण खूप दिवसाला जातो आहे, आमचं ऑफिस उघडलं आहे आज सुदैवानं। बघूयात काय ऑफिसमध्ये। तर वास्तू मुहूर्त आज पहिला 24 तारखेला। आता हा महिना कार्तिक महिन्यातला पहिला मुहूर्त, तर कार्तिक महिन्यातले काय मुहूर्त, कार्तिक मार्गशीर्ष पुढचा महिना आहे, मार्गशीर्ष महिना, त्यात पण खूप मुहूर्त आहेत। मग पौष महिना येतो, पौषात मग मुहूर्त कमी आहेत। तर सुरू झाली आपली सुरुवात वास्तुपूजेनं, बाकी बघूयात काय होतं आहे।